नमः श्री सरस्वत्यै नमः। ओम गुरुभ्यो नमः। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये ब्राह्मी माहेश्वरी शुभे वैष्णवी त्र्यंबके देवी गोदावरी नमोस्तुते। सर्वेषु वन्द्या श्रेष्ठा च गौतमी त्वं विराजसे। आत्मोद्धाराय तेनाहं स्तवनं कर्तुमुद्यतः। त्र्यंबकस्य जटोद्भूते गौतमस्य घनाशिनी सप्तधा सागरं यान्ति गोदावरी नमोस्तुते। सर्वहि सरितांमध्ये गौतमी तूच थोरगे। स्तवनार्थं तुझा मीही झालो उद्युक्त येथगे। आज 6 फेब्रुवारी 2025 कुशावर्त तीर्थाजवळ गंगा गोदावरी दशहरा उत्सवानिमित्त माघ शुद्ध नवमी दिवशी मी कृष्णात्रय गोत्री दीक्षित कुलोत्पन्न सुरेश व पत्नी सुनीता यांचा पुत्र आपल्या समोर यथामती गोदा महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आगामी सिंहस्थ पर्वा करता या क्षेत्राचा महिमा, आपल्या येथील पवित्र तीर्थांचा महिमा जगासमोर परत एकदा जाणार आहे। कारण माहिती आणि तंत्रज्ञान युगातील हा एक मोठा कुंभ पर्व आहे आणि या निमित्ताने घराघरामध्ये त्र्यंबकेश्वर मधल्या आपल्या धर्म संस्कृतीचे प्रवक्ते तयार व्हावे, हा एक मानस माझ्या मनामध्ये आहे। म्हणून मी परत हा विषय घेतला आहे। वास्तविक पाहता या विषयावर विपुल लेखन पण केलेलं आहे आणि इथनंही दोनदा हा विषय बोललेलो आहे, त्र्यंबक महात्म्य गौतमी महात्म्य। तरी पण परत एकदा मला असं वाटतं की माझ्या तरुण मित्रांसाठी जे काय आपल्या मनाचं गूज आहे ते पण सांगावं। ज्या मार्गावरनं मी चाललो आणि भगवान त्र्यंबकराज आणि माता गौतमी यांच्या आशीर्वादाने उत्तम प्रकारे मी सामोरा जाऊ शकलो या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये आणि प्रवक्ता म्हणून बऱ्यापैकी कामगिरी केली। तर आता त्र्यंबकच्या घराघरातनं असा प्रवक्ता तयार व्हावा याच्यासाठी एक माझी जी विचार प्रणाली होती आणि जो काही अभ्यास केला होता त्याचे जे काही संदर्भ साहित्य होतं ते पण आपणास कळावं आणि माझ्या तरुण मित्रांनी बंधू भगिनींनी हा प्रवास पुढे चालू ठेवावा, हा हेतू ठेवून मी यावर्षी खास हा विषय परत एकदा या व्यासपीठावरून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। सनातन हिंदू धर्म, आपला जो धर्म आहे हा सनातन हिंदू धर्म आहे। हा सनातन असला तरी नित्य नूतन आहे आणि हा जो धर्म प्रणाली बनली आहे किंवा निर्माण झालेली आहे ही आगम आणि निगम हे दोन याचे मुख्य स्रोत मानले जातात। या आगम निगमांच्या मिश्रणातनं करोडो हिंदू जनांना धारण करणारा, कारण ध्रुव या धातूपासनं धर्म हा शब्द झाला, धारयती इति धर्म। तर करोडो मानवांना धारण करणारा, संस्कार देणारा, प्राण्यांपासून मानवापर्यंतचा प्रवास करवणारा आणि त्या मानवाला आतमधलं आत्मारामाचं दर्शन करून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी विविध संस्कारांची उधळण करणारा असा हा आमचा आगम निगमांनी बनलेला सनातन तरी नित्य नूतन असा हिंदू धर्म आहे। धर्माच्या अनेक व्याख्या केल्या जातात। कोणी सांगतं आचार्य की श्रुती हा धर्म आहे, कोणी म्हणतं नाही फक्त विचार नाही तर आचार हा प्रथम धर्म आहे। कोणी सांगतं की या लोकामध्ये आणि परलोकामध्ये आपलं हित करणारा
असा धर्म आहे. कोणी म्हणतं मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती करून देणारा असा हा धर्म आहे. धर्माच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत आणि शास्त्रकारांनी हे पण सांगितलं आहे की धर्मतत्व हे अत्यंत गहन आहे. गुहेमध्ये एखादी वस्तू छोटीशी ठेवली, ती जितकी गहन आहे तितके धर्मतत्व गहन आहे. एक जन्म पुरत नाही धर्म समजून घ्यायला, नुसती व्याख्या. कारण आता आपण जी धर्माची व्याख्या करतो ती पंथाला लागू होते. कोणीतरी प्रेषित आहे, विशिष्ट धर्मग्रंथ आहेत, काही विशिष्ट समाजव्यवस्था त्यातून निर्माण झालेली आहे. अशा पंथांनाच धर्म मानण्याची हल्लीचा प्रघात आहे. या सगळ्याच्या पलीकडे हा आपला सनातन धर्म आहे. कारण याचा उद्देश, या धर्माचे जे मूळ स्रोत विचारांचे मानले जातात ते निगम. निगम म्हणजे श्रुती, श्रुती म्हणजे वेद वाङ्मय. याचा आरंभ मानला जातो श्रुतींचा ऋग्वेदापासून. आणि ऋग्वेदाने स्पष्टपणे सांगितलंय की हे सर्व ज्ञान विज्ञानाचे क्षितिज आम्ही जे प्राप्त करून घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्न करतो आहे, याचा प्रमुख उद्देश मनुर्भव. हे जे जगत आपण बघतो आहे नामरूप गुणात्मक, कुठेही आपण नजर फिरवली तर जो काही पदार्थ, जी काही वस्तू, जो काही जीव दिसतो त्याला नाव आहे, रूप आहे, त्यामध्ये गुण आणि अवगुण आहे. म्हणजे जगत हे नामरूप गुणात्मक आहे. आणि जे नामरूप गुणात्मक आहे त्याला वजन पण आहे. आणि विज्ञान असं सांगतं की जे वजन आहे ते एकाच ऊर्जेपासून बनलेले आहे. त्याचं समीकरणही आईन्स्टाईन नावाच्या थोर एका ऋषींनी मांडलेलं आहे. E=mc². ई म्हणजे एनर्जी, एम म्हणजे मास, वस्तुमान, वजन म्हणता येईल. c² याचा अर्थ वेलोसिटी, स्पीड ऑफ लाईट. हा जो माझ्या आजच्या व्याख्यानातला पहिला भाग आहे, हा जे विज्ञान शिकलेले आहे खास त्यांना विशेषत्वाने कळेल. आणि ज्यांनी काही वेदांचा अभ्यास केला आहे त्यांनाही काही भाग कळेल. दोन्ही भाग संपूर्णपणे कळतीलच असं मी काही म्हणता येणार नाही, कारण मलाच कळाले आहे की नाही मला सांगता येणार नाही. पण जे मला आकलन झालं आहे ते मी आज मांडणार आहे. तर निगम म्हणजे वेद. वेद हा शब्द विद या धातूपासून निर्माण झालेला आहे. विद जाणणे, प्रकाश. विद म्हणजे ज्ञान विज्ञान. आता ज्ञान काय आणि विज्ञान काय आणि याचा या विदशी संबंध काय? जाणणे, कळणे, त्याचे हे दोन मार्ग आहेत. एक मार्ग आहे अनुभूतीचा, एक्सपिरियन्स. आपण साखर खातो, सर्वजण खातात. कोणी विचारलं साखर कशी असते, आपण म्हणतो गोड असते. एखाद्याने विचारलं की गोड काय आहे, मला माहीत नाही. तुला माहीत आहे ना, जरा मला समजावून सांगा बरं हे गोड काय. नाही सांगता येत आपल्याला. आपल्याला कळलंय पण शब्दात सांगणं अवघड आहे. विज्ञानही थकलं. ज्ञान ही अनुभूती आहे. आपल्याला कळतं पण दुसऱ्याला सांगता येत नाही, त्याचं माहितीत रूपांतरण करता येत नाही. ती इन्फॉर्मेशन नाही, तो एक्सपिरियन्स आहे, अनुभूती आहे. अनुभूती हेच ज्ञान आहे. उपनिषदामध्ये याचं फार उत्तम वर्णन केलेलं आहे आपल्या ऋषींनी. पण त्याच्यासाठी गुरुजवळ जाऊन बसावं लागतं, लघु व्हावं लागतं. ते लघु होणं जमल तर उपनिषद कळणार. तर ही जी अनुभूती आहे ते ज्ञान आणि इन्फॉर्मेशन हे विज्ञान देतं. विज्ञान, सायन्स, आपले सेन्सर, 5 पंच ज्ञान इंद्रिय ज्यांनी आपण या जगताचा अनुभव घेतो. ध्वनी ऐकतो, चव घेतो,
रूप बघतो, हे जे आपले 5 ज्ञानेंद्रियांच्या तर्फे आपल्याला ज्या जगताचं आकलन होतं, ती माहिती आपण दुसऱ्याला देऊ शकतो, त्याच्यावर प्रयोग करू शकतो. पण त्याची एक अट आहे विज्ञानाची, की आपल्या 5 इंद्रियांपैकी, ज्ञानेंद्रियांपैकी एका तरी ज्ञानेंद्रियाला तो पदार्थ आकलन झाला पाहिजे, कळाला पाहिजे, दिसला पाहिजे, ऐकला गेला पाहिजे, काहीतरी असं एका तरी ज्ञानेंद्रियाचं त्याला अनुभूती आली पाहिजे. तर बाकीचे ज्ञानेंद्रिय आपण त्याच्या संदर्भात माहिती काढायला लावू शकतो. पण तिथे असा मुद्दा आहे की जे काय आपले इंद्रिय आहे त्याचं मर्यादित आहे. एका विशिष्ट डेसिबलचा खालीचा ध्वनी आपण ऐकू शकत नाही आणि एका विशिष्ट डेसिबलच्या वरचा ध्वनी आपण ऐकू शकत नाही, मधलेच ध्वनी ऐकतो. जगतात अशा अनेक प्राणी आहे. मांजर आपल्यापेक्षा चांगलं ऐकते, चांगलं बघते. जगताचं ज्ञान वेगळ्या प्रकारे होतं, वेगळ्या मितीतनं होतं. अशा अनेक मिती आहे. म्हणजे या ज्ञान विज्ञानाला सीमा नाही. पण यांच्या मर्यादा ज्यांना कळाल्या आणि यांचं सामर्थ्य ज्यांना कळालं नेमकेपणाने, त्यांना विद्वान म्हटलेलं आहे. विद्वान, ऋषींना पण विद्वान म्हटलेलं आहे. ऋषी हे कवी होते. संतांनाही आपण विद्वान म्हणतो. त्याचं एक सोपं उदाहरण मी नेहमी देत असतो, परत एकदा देतो. आपण नाशिकहून त्र्यंबकेश्वरला येतो, 80 किलोमीटर तासानी गाडी फिरते. आपण गाडीत बसलेलो आहे, आपल्याला जाणवतं की आपण गाडीतनं चाललोय. आपण विमानात बसलो, 1000 किलोमीटर ताशी विमान फिरतं, आपल्याला जाणवतं आपण विमानात बसलोय, विमान चाललंय. रॉकेटमध्ये बसलो, त्यांनाही जाणवत असणार. पण जिथे आपण आता ज्या रॉकेटवरती बसलेलो आहे याची गती जर आपण लक्षात घेतली तर इथून सूर्य 8 मिनटं लागतात प्रकाश यायला. प्रकाशाची गती विज्ञानाने जी मोजली आहे ती सेकंदाला 3 लाख किलोमीटर. म्हणजे एका मिनिटाला 1,80,00,000 किलोमीटर, 8 मिनिटाला जवळजवळ 15 कोटी किलोमीटर. आणि जे ऑर्बिट आहे सूर्याच्या भोवती पृथ्वीने फिरण्याचं, ते ऑर्बिट 90 कोटी किलोमीटर आहे जवळजवळ. आणि ते 365 दिवसात पृथ्वी फिरते. म्हणजे एका दिवसाचा वेग पृथ्वीचा स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरण्याचा जो वेग आहे 27 लाख किलोमीटर प्रति दिवशी. ताशी वेग येतो तो 1,25,000 किलोमीटर ताशी. हे जे मी बोलतोय तोपर्यंत पृथ्वी काही लाख किलोमीटर गेली जाणार आहे. आत्ताच सेकंदामध्ये जिथून सुरू केलं तिथून काही हजारो किलोमीटर पुढे निघून गेलोय आपण. हे आपल्याला कुठे कळून राहिलंय? मग इथे कोण चुकीचं आहे? विज्ञान चुकीचं आहे की आपली अनुभूती चुकीची आहे? तुम्हाला जाणवतंय असं की आपण 1,25,000 किलोमीटर वेगाने जातोय आणि स्वतःभोवती फिरतोय अशा एका यानावरती बसलोय? इथं विज्ञान चुकीचं नाही आहे, इथं आपलं ज्ञान, आपली अनुभूती चुकीची आहे. आपण या जगतामध्ये प्रचंड वेगाने भ्रमण करणाऱ्या एका गोळ्यावरती वास करतो आहे, पण आपल्याला ते जाणवत नाही आहे. कधी कधी अनुभूती पण आपल्याला चुकीचा मार्ग दाखवते, तिच्याही मर्यादा आहे. आणि मन काय आहे, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, काळ काय आहे, हे अजून विज्ञानाला कळालं नाही. मग ऋषींना कसं काय कळालं? ज्यांनी निगम निर्माण केले, नासदीय सुक्त बनवलं. आज क्वांटम मेकॅनिक्स सारखे शास्त्र नासदीय सुक्ताला मानतंय. ठीक आहे, आपल्याकडे त्यावेळेस आपले विद्यापीठ मोडून काढले, नेस्तनाबूत केले, ग्रंथालय जाळले, परचक्र जे घेऊन आले होते परकीय लोक, परधर्माचे लोक त्यांनी. आणि पैशाशिवाय विज्ञानाची साधना आजही करता येत नाही. ज्ञान किती असलं, सिद्धांतिक ज्ञान किती असलं तरी ते विज्ञानात रूपांतरण करण्यासाठी फार खर्च येतो, राजाश्रय लागतो. म्हणून लोक जेव्हा म्हणतात की तुमच्या वेदात सगळं आहे, मग गेलं कुठे ते?
आपण 10 वेळा का गुलाम झालो, हीन दीन का झालो? याचं कारण राजाश्रय गेला, पैसा नाही, विद्यापीठ नेस्तनाबूत झाले, ग्रंथ बुडाले, जाळून टाकले मोठमोठे नालंदा आणि तक्षशिलामधले. आणि शेवटी प्रपंच करावाच लागतो, त्याच्यासाठी मग काही काम धंदा करायलाच लागतो. राजाश्रय नसल्यावरती हे मोठमोठे प्रयोग आज अमेरिकेसारखा देश सुद्धा करू शकत नाही. इस्रो सारखी संस्था कमीत कमी पैशात आपण आज इतक्या वेगाने चालवली की जग विस्मित होऊन गेलं. कारण ते ज्ञान पूर्वीपासून आपल्याकडे आहे. सूर्य सिद्धांत आहे, पंचसिद्धांतिका आहे, अनेक ज्ञान विज्ञानांचे क्षितिज निगमांनी पण पार केलेले. त्या निगमांचा जो काही एक मोठा खजिना आपल्याकडे आहे, प्रामुख्याने ते 4 वेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, वेदत्रयी, अथर्ववेद नंतर जोडलेला आहे. फक्त ते वेदच नाही, त्या संहिताच नाही, त्या वाङ्मयामध्ये श्रुती. तेव्हा लिपी नव्हती, फक्त भाषा होती. जे काही मांडायचं आहे ते भाषेत मांडायचं, ते टिकलं पाहिजे, कंठस्थ झालं पाहिजे. म्हणून ऋषींनी छंदांची भाषा वापरली. वेगवेगळ्या छंदामध्ये त्या रचना केल्या आहे, ते ज्ञान विज्ञान. मग त्यातून निर्माण झालेले पुढचे ग्रंथ आहेत या संहितांच्या व्यतिरिक्त. मग ब्राह्मण ग्रंथ आहेत, आरण्यक आहेत, उपनिषद आहेत, प्रत्येक वेदाला आहे. आणि मग हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी वेदांगांची रचना झाली. वेदांग शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, व्याकरण, ज्योतिष. पिंगलाचं छंद आहे. कल्प म्हणजे सूत्र, सारस्सुष्टुमितम मधु. छंद मोठमोठे आहेत, मंत्र मोठमोठे, ऋचा मोठमोठ्या, साम मोठमोठे आहेत. म्हणजे सांगायचं ते अल्प शब्दात सांगायचं, साररूप सांगायचं, सौष्ठवपूर्ण रीतीने सांगायचं, ते मधुर वाटलं पाहिजे, पाठ झालं पाहिजे. कल्प धर्मसूत्र निर्माण केले. गौतमांचं धर्मसूत्र हे पहिलं धर्मसूत्र मानलं जातं. बौधायन, कात्यायन अनेकांनी मग धर्मसूत्रांची रचना केलेली आहे. या धर्मसूत्रांच्या व्यतिरिक्त शुल्बसूत्र आहे. शुल्बसूत्र म्हणजे जेव्हा हे वेदज्ञान, ही श्रुती टिकून राहण्यासाठी यज्ञकर्माला प्रवृत्त झाली, त्याच्यानंतर वेदांगाची निर्मिती झाली. इसवी सनाच्या पूर्व 6व्या शतकात पाणिनींनी व्याकरण सिद्ध केलं. त्याच्या अगोदरचं सगळ्या साहित्याला पाणिनीच्या व्याकरणाचे नियम लागू होत नाही. हे आपल्याला बघता येतं. धर्मसूत्रांचा काळ निश्चित झालेला आहे आता. शुल्बसूत्र त्याच्यामध्ये भूमिती आहे. पायथागोरसचा सिद्धांत कात्यायनांनी अगोदर मांडलेला आहे. आणि हे बघता येत आहे आपल्याला. आपली भूमी किती ती प्रगत होती. कुंडमंडप करायचं, याज्ञिक आज फक्त थोड्याशा श्लोकांवरनं कळता भूमितीचं ज्ञान असल्याशिवाय उत्तम कुंडमंडप कसं काय करणार. इष्टिका, कोणत्या आकाराच्या इष्टिका करायच्या? 5000 वर्ष टिकतील इतक्या इष्टिका आपणच निर्माण केल्या जगामध्ये. आज हडप्पा मोहेंजोदरो निघतंय खालून, जमिनीतनं रथ निघालाय सिनोलीला. हरियाणा कितीतरी स्थापत्य, बुर्ज खलिफा बनवता हल्लीचे इंजिनियर 100 वर्ष टिकत नाही. हा पेशव्यांनी बांधलेला आपला बुर्ज खलिफा 200 वर्ष होऊन गेले. अशा 1000 वर्षाचे बुर्ज खलिफा आपल्या देशात आहे. काहीतरी इंजिनिअरिंग असेल ना, का उगच बनवलं? ते 4 उपवेद पण आहेत. आयुर्वेद केवढं मोठं साहित्य आहे. फक्त आयुर्वेद म्हणजे जडीबुटी नाही आहे. आयुर्वेदामध्ये ऑपरेशन, सुश्रुताची संहिता आहे, नागार्जुनाचं रसायनाचं ज्ञान आहे, डायग्नोसिस करता माधव निदान आहे, हजारो ग्रंथ,
स्वतंत्र झाल्यावर म्हणे आयुर्वेदाचं काही काम नाही, हे मिथ्या ज्ञान आहे. अमेरिकेने जेव्हा हळदीचं पेटंट घेतलं तेव्हा आपले डोळे उघडले ना, आता आयुर्वेदाला मान्यता दिली 60च्या दशकात. आपणच विसरून चाललो आपलं. आणि मग हे सोर्सेस जर आपण बघितले नाही, काय सांगणार आपण आपलं महात्म्य. म्हणून हे सोर्सेस नेमकेपणाने लक्षात घेतले पाहिजे ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांना. आपल्या इथे कर्मकांडाला चांगले दिवस आहे, कथा सांगायला चांगले दिवस आहे, हल्ली चांगली दक्षिणा मिळते. पण त्याच्यात जर अडकून बसलो कठीण होऊन जाईल. जग फार पुढे चाललंय. अमेरिकेतले ते जोग, ते निलेश ओक आणि ते आपल्याला सांगतात रामायणाचा कालावधी अमुक आहे, महाभारत अमुक काळात झालं. पूर्वी कधीतरी इंग्रजांनी जर्मन लोकांनी हे आर्य सिद्धांत हे किती घोटाळे करून ठेवले, ते निस्तारता नाकात दम. आता आपले जे अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिकताय ते मोठमोठे यूट्यूबवर झालेत. आपण काय करायचं इथे. म्हणून ते अभ्यास करण्याचे सोर्सेस सांगणं गरजेचं होतं की हे कुठे बघायला मिळेल, हे मी कुठून मिळवलं. ते काय असंच आलं नाही ना, हा एक प्रवास असतो. म्हणून त्या प्रवासाची एकंदरीत रचना मला सांगायची आहे या पूर्वार्धामध्ये. त्या उपवेदांमध्येही अनेक ठिकाणी, वेदांगांमध्येही आपल्या गोदावरीचे, आपल्या क्षेत्राचे उल्लेख आहे. ते जे वाङ्मय आहे, 4 उपवेद, 6 वेदांग, 4 वेद, आरण्यके, उपनिषदे, ही लिपी नव्हती. हे छंद भाषामध्ये पिढ्यानपिढ्या आपण टिकवलंय, पुढे नेलंय. त्याचा अभ्यास होणं गरजेचंच आहे. पण फक्त म्हणण्यासाठी का त्याचा अर्थ साधन काही करणार आहे. आणि त्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. हे काही देवानी बनवलेलं ही धारणा धरली की मग सगळं संपलं. तेही म्हणतात आमचंही कुराण, आमचंही बायबल, आमचंही अमुक, आमचंही तमुक हे देवानीच बनवलं आहे. सगळंच इथं देवानी बनवलंय. ईशावास्यमिदं सर्वम. ईश्वराच्या इच्छेशिवाय हे जगत निर्माणच झालं नाही आहे. कशाचा त्याग करायचा आणि कशाचा भोग घ्यायचा हे तर कळालं पाहिजे. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजीथामाग्रधा कस्यस्विद्धनम. काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे जर कळालं नाही तर सगळंच आपण कवटाळून बसू. म्हणून तो सारासार विवेक हाच धर्म. सारासार इष्टानिष्ठ विवेक. कारण याचं फिक्स मॅन्युअल आपल्याला बनवताच आलेलं नाही आजपर्यंत. अनेक प्रयत्न झाले. कारण श्रुती असं म्हणत नाही ना, असत्यम वद अधर्मम चर. ती सांगते सत्यम वद धर्मम चर रेतम वचमी सत्यम वचमी. असत्यम वचमी कुठे आहे. पण नंतरचे पुराण किंवा बाकीचे जे आपले इतिहास ग्रंथ आहेत, गीता आहे, ते सांगतात अहिंसा परमो धर्म. यज्ञ हिंसा तथैवच. यज्ञ हिंसा स्वीकृत आहे. अहो सत्य बोलणं हे नेहमीच शक्य नाही ना मानवाला, आणि ते सोयीस्करही नाही आहे. त्याला धर्म कसं काय म्हणता येईल. 4 रस्त्यावरती मी उभा आहे, गाय आली, झाडीमध्ये लपली, पाठीमागून कसाही आला, विचारलं त्यांनी काय पंडितजी गाय दिसली का, कुठे गेली. आता खरं बोलू का खोटं बोलू. अहो श्रुती सांगते ना सत्यम वद. पण ती जीव हिंसेचं पातक मला लागल ना मी म्हंटल तर. म्हणजे जीव वाचवण्यासाठी असत्य बोललं तर तिथे पाप नाही. माझ्या बहिणीला घेऊन मी चाललोय, एखाद्या गुंडांनी छेड काढली, मी चाकू मारून दिला त्याला, मेला नाही तो. बेड्या पडतील ना मला, हाफ मर्डर, किती योग्य कारण असलं तरी. आणि मी सीमेवरती उभा आहे, AK-47 घेऊन, समोरून 100 लोक आले, मला काही ओळख न पाळक, ठोकून दिले, मेडल मिळेल. हिंसा ही कायम पाप आहे का. श्रुती हा शुद्ध मार्ग आहे. तो असत्य मध्ये कधीच सांगत नाही.
रेतम वचमी सत्यम वचमी हेच सांगणार. म्हणून श्रुतीतले हे जे वचन आहे हे मात्र प्रमाण धरले पाहिजे आपण. पण जे विज्ञानाचे आहे ते प्रमाण धरून उपयोग नाही, कारण विज्ञानाची साधना पुढे पुढे चालली आहे, तत्वज्ञानाची नाही जात, विज्ञानाची जाते. म्हणून त्याच्यामध्ये वेदामध्ये ज्ञान किती आणि विज्ञान किती हे कळालं पाहिजे. कोणचं सोडायचं आणि कोणचं धरायचं हे इष्ट अनिष्ट विवेक हाच खरा धर्म आहे. कालमानानुसार असा धर्म मी मानतो. आता आगम हे निगम झालं. आगम म्हणजे काय? आगच्छन्ति बुद्धिम आरोहन्ति यस्माद अभ्युदयानिहि श्रेयोसपायः स आगमः. याचा अर्थ असा आहे की अभ्युदय आणि निश्रेयस यांचे उपाय ज्याच्यामुळे बुद्धीवर आरूढ होतात तो आगम, त्यालाच तंत्र म्हणतात. तनुविस्तार आहे, या शब्दापासून तंत्र हा शब्द तयार झालाय. मग तंत्रग्रंथामध्ये काय? वेदात तर आपण पाहिलं काय काय. वेदात ज्ञान विज्ञानाचे सर्व क्षितिज आहे. वेद नाही श्रुतीमध्ये असं काही नाहीच आहे, पण ते शुद्ध आहे. मग तंत्र म्हणजे काय? आगम म्हणजे काय? तर सृष्टी, प्रलय, देवतार्चन, सर्वसाधन, पुरश्चरण, चतुर्विध, ध्यानयोग, जारण, मारण, तारण, वशीकरण, स्तंभन आणि शांती ही षटकर्मे, असं 7 लक्षणांनी युक्त असे जे ग्रंथ ते आगम, त्यालाच तंत्र म्हणतात. हे एकूण 28 सांगितलेले आहेत आणि उपागम 108 सांगितलेले आहेत. नंतर त्याचा भरपूर विस्तार झालेला आहे. आणि हा आगम म्हणजे तंत्र आणि निगम म्हणजे ज्ञान विज्ञानाचे आपल्या विद्वानांनी मिळवलेले क्षितिज, यांच्या संघर्षातनं हा धर्म तयार झाला. श्रुती स्मृती पुराणोक्त. श्रुती म्हणजे मी काय ते सांगितलं निगमाचं. आता स्मृती, श्रुती किती टिकवले तरी तुमच्या बँकेमध्ये पैसे असतात. किती पैसे? स्टेटमेंट पाहिजे, नाही तर पासबुक पाहिजे. जे लिहून ठेवलं ती स्मृती. मला नेहमी प्रश्न पडायचा. प्रणव गोखले म्हणून आमचे मित्र आहेत, उत्तम अभ्यासक आहे, त्यांना मी विचारलं की एवढे धर्मसूत्र आहे, शुल्बसूत्र आहे, गृह्यसूत्र आहे, हे सगळे सूत्र असताना परत स्मृतींची रचना का केली ऋषींनी? तर त्यांनी सांगितलं की ईश्वरात पूर्वी आस्तिक आणि नास्तिक हे वेदांवरती नव्हतं. देवता मानणारा तो आस्तिक, देवाला मानणारा, आणि देवाला नाही मानणारा तो नास्तिक. चार्वाक दर्शनात त्याचं पूर्णपणे येतं. नंतर शंकराचार्यांनी श्रुतीला मानतो तो आस्तिक, आणि श्रुतीला म्हणजे शंकराचार्यांचा काळ इसवी सन 750 ते 820, त्याच्या अगोदरपर्यंत आस्तिक नास्तिक ही व्याख्या देव मानणं आणि न मानणं याच्या संदर्भातच सांगितलं आलं आहे. आणि मग स्मृतींनी ठिकठिकाणी आपल्या ज्या श्रद्धा होत्या, ज्या तंत्रातनं निर्माण झालेल्या होत्या, आपल्या घरी आई काजळाचा ते ठिपका लावते, कुठे वेदात दिलेलं आहे? हां, आपण ती योगिनींची पूजा करतो, बैलाची पूजा करतो, झाडाची पूजा करतो. आणखीन बरेचसे असे प्रयोग आहे की जे आपण करतो, ते अनादी काळापासून चालू आहे. हा वाद अत्यंत म्हणजे कधी न संपणार आहे की तंत्र अगोदर, आगम अगोदर की निगम अगोदर. कारण जंगलामध्ये राहायचो आपण, आपल्या सगळ्यांची पूर्वज जंगलातच राहत होते. हे नक्की. 20,000 वर्षापूर्वी भीमबेटकेमधले जे काही चित्र आहे ते शिकारीचं चित्र दाखवतात. मला तर कोणत्या गुहा चित्रांमध्ये आजपर्यंत शेतीचे चित्र, पशुपालनाचे चित्र आठवले नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांचे पूर्वज हे शिकारच करीत होते. आणि तेव्हा देव ही संकल्पना वेगळी असेल कदाचित. पुराणांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. एखादा ज्वालामुखी देव असू शकतो, एखादा पर्वत देव असू शकतो. मिळालेला शिकारीचा एक भाग, डोकं. तेव्हाही स्वार्थीच होतो आपण. आपले पूर्वजही आपल्यासारखेच. मांस कमी असतं डोक्याला, ते अर्पण करून टाकायचं, बाकीचं शरीर खाऊन घ्यायचे प्रसाद म्हणून. वेदात दिसतंय हे श्रुतीमध्ये. पशुबली आहे, श्रौत का लुप्त झालं? मानव प्रगत होत गेला.
शेती करायला शिकला, पशुपालन करायला शिकला. गौतमांनी इथं भात शेती शिकवली या लोकांना. गौतम पहिला धर्मसूत्रकार आहे. गौतमाचे पेक्षा जुने धर्मसूत्र सापडलेले नाही आजपर्यंत. गद्यामध्ये लिहिलेले धर्मसूत्र पहिले गौतमाचे आहेत आणि हे सगळ्या विद्वानांना मान्य आहे. त्यांनी ते भाताचा बळी द्या, पंचामृत टाका, कधीतरी जंगलातनं बाहेर या, शिकवलंय त्यांनी. त्या आफ्रिकन जंगली लोकांना इंग्रजीमध्ये म्हण आहे की तुम्ही त्या लोकांना जंगलाच्या बाहेर आणू शकता पण त्यांच्या आतलं जंगल नाही काढू शकत. आणि या धर्मप्रणालीचा मुख्य उद्देश तर तो होता ना, जनावराचा माणूस घडवणं पहिले, मनुर्भव. त्याच्यासाठीचे 16 संस्कार दिले. तेही आता समारंभात रूपांतरण केलेत आपण, पण ते सगळ्या धर्मात पाहता येतात. विवाहादी संस्कार पद्धती वेगवेगळ्या असतील पण अंत्यसंस्कार सगळ्यांमध्ये आहे. आणि पूर्वी म्हणायचे नाईलच्या काठी संस्कृतीचा उद्भव झाला, कोणी म्हणे सुमेरियन, आसिरियन, बॉबिलियन. आता सगळ्या संस्कृतीचा संबंध हडप्पन संस्कृतीशी होता हे सिद्ध व्हायला लागलंय. आपणच सगळ्यात जुने, पण आपल्याला सांगता येत नाही. जर्मन सांगतात, इंग्लिश सांगतात, आता अमेरिकन आपलेच पोरं आपल्याला सांगायला लागले. मग आपण कधी बोलणार, अभ्यासणार, सांगणार? त्याच्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून हे सगळं बोलायची पाळी आहे. तर या आगम निगमाच्या मिश्रणातनं जे लिपिबद्ध झालं ज्ञान, त्या स्मृती त्या पण 18 आहेत. प्रमुख स्मृती 18 आहेत. मनु, गौतम, वसिष्ठ, अंगिरा, पराशर, यम, दक्ष, बृहस्पती, व्यास, शंख, आत्री, याज्ञवल्क्य, संवर्त, आपस्तंभ, कात्यायन, बौधायन, हरिच, शतातप हे प्रमुख. मग त्याच्यानंतर लिखित, विष्णू, औशनस, देवल. देवल हा शेवटचा स्मृतिकार. कारण देवलांनी फक्त परधर्मात गेलेल्या लोकांना स्वधर्मात घ्यायचं. काय मंगेशजी, आपण ते प्रयोग केलेत, ते देवल स्मृतीतनं केलेत. शेवटचा स्मृतिकार. तक्षशिला नष्ट झाली, देवलांनी ते लिहून ठेवलेलं आहे. अनेक स्मृतिकार झाले. त्याच्यानंतर मग ज्याला श्रुती कळत नाही, स्मृती कळत नाही आणि आगमही त्याच्या बुद्धीवरती आरूढ होत नाही. कारण श्रुतींनी काही पुरश्चरण सांगितलेलं नाही, देवतार्चन सांगितलेलं नाही. पूजा हे तंत्र आहे. वेद फार उशिराने यज्ञकर्माला प्रवृत्त झालेला आहे. पूजेसाठी वेद नाही आहे. लिंगपूजेचं करूच नाही असं ऋग्वेदामध्ये. संहार करा म्हणे लिंगपूजकांचा. उघड उघड आहे, 1 वेळा नाही 10 वेळा आहे. आणि आता आपण ते रुद्रपाठ करतो, नमक चमक अध्याय म्हणून लिंगाची पूजा करतो. हा खरा हिंदू धर्म आहे. म्हणून आपण बाकीचं सोडलं का? नागपूजन करतोय, वृक्षपूजन करतोय, गोपूजन करतोय. गोष्टामध्ये आजही एका गोठ्यातली पोरगी दुसऱ्या गोठ्यात देत नाहीये, पाळतोय. सगोत्र विवाह करत नाही. गोत्र म्हणजे गोष्ट. आणि मग हे सामान्य माणसालाही कळायला पाहिजे ना. विद्वानांनी ही जी काही रचना केलेली आहे ही सामान्य माणसाला कशी कळणार? तर कथा उत्तम माध्यम, गोष्टी, पंचतंत्र ना, सिंहासन 32 अशा गोष्टी देवतांच्या. मग पुराण निर्माण केले. त्या पुराणांचे 5 लक्षण आहे. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतरानिच वंशानुचरितम चैव पुराणम पंचलक्षणम. ते पण 18च आहेत. काय शेखर, तू ते श्लोक म्हणतो ना, क नी किती सुरू होतात, ब नी किती सुरू होतात. पण भागवत म्हणजे देवी भागवत का आत्ताचं भागवत? कोणचं जुनं आहे? देवी भागवतच जुनं आहे. कारण आदि शंकराचार्यांच्या एवढ्या भाष्यामध्ये आत्ताचं जे विष्णूंचं भागवत पुराण आपण श्रीकृष्णाचं करतो त्याची एक ओळ नाही आहे. सगळं शंकर भाष्य वाचा, भागवत पुराणाची एक ओळ कोणी दाखवून द्यावी. म्हणजे ते जे भागवत भविष्य याच्यामध्ये जे येतं ते देवी भागवतच आहे.
कारण देवी भागवतातले श्लोक वापरलेले आहेत त्यांनी. म्हणजे शंकराचार्यांच्या नंतरची रचना आहे. अनेक जर्मन लोक तर ते म्हणतात तुमच्या त्र्यंबकच्या एका बोबदेव नावाच्या माणसांनी लिहिलं, पण बोबदेवांनी टीका लिहिली आहे. जो ग्रंथ लिहिल तो टीका कशाला लिहिल त्याच्यावरची? म्हणजे बोबदेवाच्या अगोदरचीच रचना आहे भागवत. कळालं पाहिजे. नाही कळालं तर मोठी मुश्किल होऊन जाते. मार्कंडेय पुराणामध्ये देवीचं इतकं सप्तशती आली आणि आता जे रुपडं बाहेर आलेलं आहे ते कोणत्याही ध्यानाला लागू पडत नाही. आमच्या मूर्तीशास्त्रातल्या डमरू निघालाय हातात देवीच्या, आणि ध्यानामध्ये 16 हातांची जे शस्त्र सांगितले त्याच्यात डमरू नाही आहे. ती तर महालक्ष्मी आहे आणि निघाली त्याच्यातनं महाकाली. पूर्ण दगडामध्ये केव्हा तरी ते महाकालीच्या रूपात पूजा होत असेल. कालांतराने आपल्या भावधारेमध्ये वैष्णवांचा प्रभाव वाढल्यानंतर, जैन बौद्धांच्या याच्यानंतर भक्तीचं सामर्थ्य वाढल्यानंतर केव्हा तरी ती आपल्या महालक्ष्मी झाली आपल्या भावधारेमध्ये, आणि मग ती गौतमीशी एकरूप झाली. आपल्याला बघता येतं ना हे स्थित्यंतर. हे अशा अनेक स्थित्यंतर सुद्धा आपल्याला म्हणजे अभ्यासावे लागतात. तर हा धर्म एकदम हजारो वर्षाची परंपरा ज्ञान विज्ञानाची, एवढं सोपं नाही आहे. चांगल्याची मती गुंगीत होते, आणि एवढं वाचल्यानंतर, एवढं बोलल्यानंतर, एवढं अनुभवल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला कळालं हे योग्य आहे का अयोग्य आहे, हे बरोबर आहे का आपणच वेड्यासारखं म्हणतोय. म्हणून असं वाटतं की कधीतरी हे मनातलं गुज बोलावं. ते पुराण आहे, 2 इतिहास ग्रंथ आहे, रामायण महाभारत. याचे अनेक प्रती आहेत. परवा शेखरने सांगितलं कंब रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, आनंद रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, तुलसींचं. याच्यातही भेद आहे. शिकारी राम, वास्तुशांती कशी केलेली आहे वाल्मिकी रामायणामध्ये बघावं. लक्ष्मणाने त्या कुटीची वास्तुशांती करताना काय काय बली दिलेले आहेत. रामचरित मानस मधले राम असे नाही आहेत. ते जंगलातनं बाहेर आलेले आहेत. ते पुष्पांनी करतायत, फळांनी करतायत. आणि मग कलौ यत्र विवर्जयेत, किती लावलं तरी आपल्या जुन्या ज्या पोथ्या आहेत याच्यामधल्या स्मृती जे सांगतात तिथे कलौ यत्र विवर्जयेत हा शब्द येत नाहीये. तिथे मूळ रूपात आहे. म्हणजे लाजायचं काही कारण नाही. सगळ्यांचेच पूर्वज जंगलात होते, आपण कशाला लाजायचंय. उघडपणे नाही स्वीकारता आलं तरी आपल्याला आज न उद्या ते स्वीकारावं लागणार आहे. पण आपण तिथनं पुढे आलो. आज सगळ्यात जास्त शाकाहारी जनता ही आपल्या भारतात आहे. सगळ्यात जास्त भूतदया करणारे, अहिंसेच्या मार्गावर चालणारे गांधीजी इथे निर्माण झाले, बाहेर नाही कुठे झाले. त्याच्यामुळे आपल्या परंपरेविषयी अभिमान वाटला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा व्यवस्थित अभ्यास करण्याची बुद्धी आपली झाली पाहिजे. आणि मग या आगम निगमांच्या मिश्रणातनं ज्या स्मृती आणि पुराणं झाले हे पण मी वापरणार आहे. 2 इतिहास ग्रंथांचे वेगवेगळे जे आपल्याकडे प्रचलित असलेले साधनं आहे ते पण वापरणार आहे. आणि अनेक प्रॉफिट झाले या सनातन धर्मामध्ये प्रेषित, की ज्यांचा एक ग्रंथ आहे, गुरु नानकांचा गुरु ग्रंथ साहिब आहे, भागवतांचा ज्ञानेश्वरी आहे. ते ज्ञानेश्वरीच्या पलीकडे आमच्या संतांच्या पलीकडे कोणचं वचन घ्यायला तयार नाही. हल्ली सारखं वचनांवर फार महत्त्व आहे. वचन वचन वचन, हो सारखे वचन दाखवा. इष्टानिष्ट विवेक धरायचाच नाही. वचन दाखवा, श्रुतीत दाखवा, स्मृतीत दाखवा, पुराणात दाखवा. आणि दाखवले तरी वाद, संवाद नाहीच. विद्वानांमध्ये फक्त वाद. त्यांना विद्वान म्हणायचं आपण. मोठी परिस्थिती गहन होते. निर्णय लागत नाही कोणत्याच गोष्टीचा. नरोवा कुंजरवा चाललाय ही धर्मसंस्था. सिंहस्थामध्ये गोदेच्या स्नानाचे महत्वाचे हजारो श्लोक आहेत. पुराणात आहे, स्मृतीत आहे. एक श्लोक दाखवा शिप्रेचा सिंहस्थामध्ये आहे.
वृश्चिकस्थ कुंभ होता तो, सोयीसाठी सिंहस्थात करून टाकला. काय म्हणायचं त्या विद्वानांना? स्नानाचे मुहूर्त साधूंचे वेगळे, संसारांचे वेगळे. इथं मौनी अमावस्येला इतके लोक, इतकी चेंगराचेंगरी की साधूंना आंघोळ करायला बाहेर पडता येत नाहीये. अहो, ते साधूंच्या स्नानाचे मुहूर्त आहे ना. सिंह राशीत गुरु, चंद्र, रवी आत्माकारक, गुरु ज्ञानकारक, चंद्र मनाचा कारक. शरीर, मन, आत्मा, आपण स्वतः, को हम, मी कोण. हे आई वडिलांनी दिलेलं अन्नात्मक शरीर म्हणजे फक्त मी आहे का? मग झोपेमध्ये कुठे जातो तो? कळत नाही ना, अनकॉन्शियस. सकाळी उठला कॉन्शियसनेस, पहिले कळतं मी आहे, मी नाही, शून्य. अवघड आहे सगळं कळायला. तर मग मी हे जे संदर्भ देणार आहे, ऋग्वेदात तर काही गोदा नाही आहे, पण त्र्यंबक आणि गौतम यांचे संदर्भ आहेत. श्रुतींपैकी तैत्तरीय यजुर्वेद, ऐतरेय ब्राह्मण, जेमिनीय ब्राह्मण, बृहदारण्यक या श्रौत वाङ्मयामध्ये गोदावरीचे उल्लेख येतात. स्मृती, पुराणे, आगम, बौद्ध जैन साहित्य, रामायण महाभारत, अनेक संतांनी निर्माण केलेलं साहित्य, त्यांना आपण प्रॉफिट म्हणतो. मग ते महानुभाव असो, ते नाथपंथाचे असो, ते वारकरी असो, ते तप्तमुद्रांकित वैष्णव असो, ते आळवार शैव असो, किंवा संगम साहित्य निर्माण करणारे असो, हे सगळे संत आम्हाला पूजनीयच. यांच्या वचनामध्ये गोदावरीचे उल्लेख येतात. ते पण मी काही प्रमाणात दाखवणार आहे. सगळं तर सांगणं मुश्किल आहे, वेळेचाही अभाव आहे. ते जेवढे मला आवडतात तेवढे सांगन. हा झाला पूर्वार्ध. इथपर्यंत जरा कंटाळवाना भाग आहे. तर त्याच्या पुढचं आता आपण मूळ मुद्द्याकडे वळू. गोदा महात्म्य. तौः शांतिरंतरिक्षगुण शांती, पृथिवी शांतिरापः शांतिरोखदयः शांतिः, वनस्पतयः शांतिः. ऋग्वेदाचा मंत्र आहे. प्रश्न आहे, काहीच नव्हतं तेव्हा काय होतं? कठीण प्रश्न आहे हा. काहीच नव्हतं तेव्हा काय होतं? मग काहीच नव्हतं मधनं काहीतरी निर्माण होऊ शकतं का? त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. काहीच नव्हतं तेव्हा काय होतं? काहीच नव्हतं. काहीच नव्हतंच्या स्वरूपात तो होतं, ते होतं. ते ज्यांनी या जगाची निर्मिती केली, पालन करतोय, संहार करतोय, लीलेनी तो होता. समाधी अवस्थेत होता, शून्य अवस्थेत होता, काहीच नव्हता अशा रूपात होता. एक दिवस तो जागा झाला. आपण जागा झालं की आपल्याला कळतं ना, अटॅच झाला कॉन्शियसनेसला, त्याच्या इच्छाशक्तीला. त्यालाही कळालं आपल्याला जसं कळतं मी आहे. त्याने पाहिलं इकडे तिकडे, अरे इथं तर काहीच नाही आणि मी असा काही नाही. त्याला इच्छा झाली, त्याला हे सगळं भरून गेलं पाहिजे. परत तो वेगळा झाला, समाधीत बसला असं. पण त्या प्रकृतीला हे कळालं होतं ना, जेव्हा ते दोघं एकत्र आले होते, प्रकृती आणि पुरुष, शिव आणि पार्वती, अर्थ आणि शब्द, सगुण आणि निर्गुण, कॉन्शियसनेस, अनकॉन्शियसनेस, एक आणि शून्य. किती उदाहरणं त्याचे. शब्दात कळत नाही ते. नेती नेती वेदही थकले, मी काय सांगणार. तर माझा पती कसा आहे हे दाखवण्यासाठी हे नामरूप गुणात्मक हे सगळं जगत त्यांनी प्रकृतीने बनवलं. ती वायुरूप झाली, वायू जळायला लागलाय, स्टार्स झाले, अग्नी, स्पेस, कुछ भी नाही, नथिंग. पूर्वी पण होतं, आत्ता पण आहे, पुढे पण राहील. एकच आहे ते. अनेक आकाशगंगा येतील जातील, ब्रह्मांड येतील जातील,
अंतरिक्ष पोकळी, काहीही नाही, बदलणार नाही. ते निर्गुण निराकार ब्रह्म सगुण साकार झालं. ती जगत जननी, तिने बनवलं. ती इच्छा, वायू, वासना मेल्यानंतर म्हणे वायुरूप होतो. स्पिरिच्युअल बॉडी वासनामय. हेच मन. मनाला सुरुवातच इथून. वेद म्हणता अहम ब्रह्मास्मी. आपण म्हणतो मी राजेश, अमुकचा पुत्र, मी अहम, झालो ना राजेश. मग मी कोणाचा मुलगा, कोणत्या कुळात जन्माला आलो, ब्राह्मण आहे का क्षत्रिय का वैश्य आहे का क्षुद्र आहे, मग माझ्या वडिलांकडे किती पैसा आहे, माझ्या घराण्याचे काय पराक्रम आहे, मी केवढा सुंदर, केवढा हुशार. ॲटिट्यूड, इगोनंतर. मग माझ्या वासना, मला हे करायचं ते करायचं, हे मिळवायचं ते मिळवायचं. वासनांची गठडी दिसत नाही ना ती कुठे. डिसेक्शन केलं तरी शरीरात मिळाली नाही ना अजून. तेच मन. आणि मग मला जे पाहिजे ते मिळालं की सुख, नाही मिळालं की दुःख. आणि मला जे पाहिजे ते शेजारच्याला मिळालं तर अजून दुःख. मत्सर, एक काम क्रोध मद मोह मत्सर दिसत नाही, हलवतात ना या 60-70 किलोला सारखे. ते मन, स्पिरिच्युअल बॉडी. आणि आत्मा जो कणाकणात आहे. हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाला विचारलं, अरे या खांबात आहे का? तर त्या खांबात नाही आला होता. कणाकणात ऊर्जा आहे. एक युरेनियमचा कण फोडतात, अख्ख्या मुंबईला लाईट लागते. एक युरेनियमचा कण फोडला, हिरोशिमा नागासाकी जाळून टाकलं. एवढी एका कणात शक्ती. आमचे कणाद ऋषी म्हणतात हे सृष्टी वैशेषिक दर्शन, पदार्थ विज्ञानाचा आरंभच तिथून आहे. किती ज्ञानाच्या आणि विज्ञानांचे क्षितिज आपल्या ऋषींनी आपल्या समोर ठेवले. आपण करंट आहे बघतच नाही. म्हणून परत परत सांगावंसं वाटतं. तर सगळ्यात पहिल्यांदा देऊ. अंतरिक्ष झाली, दिशा झाल्या, वायू जळायला लागला, सूर्य, अग्नी, एका सूर्यापासून दुसरा सूर्य गेला, हायड्रोजन हेलियम ओढून घेतलं त्यांनी, त्या सूर्यापर्यंत पोहोचलं नाही. या सूर्याने फिरवता फिरवता ते थंड झालं, पृथ्वी झाली, सगळे ग्रह झाले. एकाच ग्रहावरती पाणी झालं H2O. परत वायू एकत्र आले, आप, जल. हो, देवाला फार रोल आहे. एक असला तरी तो निर्गुण निराकार. ब्रह्मदेव क्रिएटर, हे इंजिनियर लोक क्रिएटर, आर्किटेक्ट, कलाकार, ऋषी, कवी, मनीषी, शिल्पकार. निगमाचा एक अर्थ शिल्पकाराची वस्ती असा पण आहे बरं का. कवींची वस्ती. तर ते एकत्र आले त्याच्यामध्ये आगम निगमांच्या याच्यातनं. आणि तो निर्मिती करायला उद्युक्त झाला. कारण त्या इंजिनियरकडे ते ज्ञान आहे घर बांधायचं, म्हणून आपण त्याच्याकडे जातो. क्रिएटरची शक्तीच ती सरस्वती आहे. नॉलेज दिसत नाही बरं का. ती सांगता येत नाही इतकं ज्ञान आहे, इतकं विज्ञान आहे. तराजूत मोजता येत नाही कोणाकडे किती येते. पण त्याची जर पूजा करायची असेल ना, तर पुस्तकाची पूजा केली, पाटीची पूजा केली तर तिथं मिळते तिला माने. तोच ऑपरेट करतोय हे जगत. ऑपरेटरची शक्ती विष्णूची. नारायण पाण्याचा देव, उदकात बसलेला. लक्ष्मी त्याची शक्ती आहे म्हणे. पत्नी गृहलक्ष्मी, तिच्या पर्समध्ये आपण धन ठेवतो, ती धनलक्ष्मी. ती धनलक्ष्मी अशीच्या अशी नेलीन बँकेत ठेवली तर व्याज मिळतं म्हणे. हो, लग्नाचा तुम्ही अल्बम बघा, तुमची लक्ष्मी क्या वजनाची होती ना आत्ता बघा, जी वाढते ती लक्ष्मी. एक दाना टाकते 100 करून देते, ती धरती पण लक्ष्मी. आणि काली आपल्यामध्येच आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण शिव. ती उडाली या शरीरातनं बाहेर गेली की शव. घरचेच म्हणतील लवकर टाकून या, वास येऊन राहिलाय. डिस्ट्रॉयरची शक्ती आहे. हे त्रिगुणात्मक ब्रह्म, हे 3 कार्य करतो तो कणाकणात असलेला ईश्वर, ती ऊर्जा,
ती अनंत शक्ती, निर्गुण निराकार एक पण सगुण साकार, सगळ्या कानाकानामध्ये. तुम्ही पण देव, वृक्ष पण देव. पहिला देव कोणतं म्हणे आई, न मातृ परदैवतम. कारण वेदांचं हे वचनच आहे ना, मनुर्भव. भूक लागली, मुंडी हालत नव्हती, पहिल्यांदा जेवायला कोणी शिकवलं? पहिला कपडा कोणी घातला? कुत्र्याच्या आईने नाही ना घातला, म्हणून ते कुत्रच राहिलं. आपण माणूस झालो, कपडे घालायला लागलो इथपासून ते इथपर्यंत. दुपारी 2 वाजता जेवण केलं, 2 पोळ्या खाल्ल्या तर प्रकृती आहे, 10 खाल्ल्या डिसेंट्री होईल, विकृती आहे. अजिबात नाही खाल्लं तरी विकृती आहे. पण हातपाय धुवून ऋतुमानानुसार अतिथीचा सत्कार करून वृद्ध माणसांना जेवू घालून मग आपण जेवण केलं तर ती संस्कृती आहे. संस्कृती संस्काराने मिळते. संस्कार देणारा हा धर्म आहे. हा म्हणत नाही तुम्ही अमुक एक देव करा. पहिला देव आई, मग वडील. वडिलांना आपण वेगळे नाहीच. त्यांनाही त्या ईश्वरासारखं वाटलं माझा विस्तार व्हावा. 5-10 मिनटं एकत्र आले, बाकीचे सगळं माऊलीनीच केलं. अन्न खाल्लं, शरीर दिलं, अन्न खाऊन दूध पाजलं आपल्याला, गरम पोळी करून तूप लावून दिली, तेव्हा हे देह वाढला. ती माऊली अशीच त्रिगुणात्मक. ही पण माऊली, ही पण तिन्ही शक्तींना धारण करते. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असाच पुराणांनी उल्लेख केलेला आहे गंगेचा. काल तुम्ही सांगितलं. ते पंचमहाभूतात्मक सर्व ब्रह्म, त्या ब्रह्माला जीवन बनवायचं होतं. कमंडलू बनवला, पृथ्वी नावाचा कुंभ. याच कुंभामध्ये फक्त पाणी आहे, बाकी कोणत्या कुंभात नाही अजून आढळलं विज्ञानाला. मग तिथून वनस्पती आणि जीवसृष्टीचा आरंभ झाला. म्हणून हा कुंभमेळा. हाही घट, जिथे राहतो तोही घट पाण्याने भरलेला. ती आपोदेवता, आपदेवता, ती ब्रह्मदेवाने कमंडलूत निर्माण केली. पण नुसतंच जीवन नाही, नुसतंच पाणी नाही, ते पाणी पवित्र व्हायला पाहिजे. जीवन केव्हा पवित्र होणार? टच ऑफ गॉड झाला तर. टच ऑफ गॉड झाला नाही, जीवन पवित्र होऊच शकत नाही. मग ते तीर्थ होतं, मग आपण डोळ्याला लावतो. आपल्या इथे तीर्थात स्नान करतात शनिवारी, त्यांनी पातकं जातात. अशी ती गंगा त्या ब्रह्मदेवाच्या कमंडलूत बनली पवित्र करण्यासाठी, म्हणून की आता हे पवित्र झाली पाहिजे. म्हणून त्यांनी विष्णूच्या पादावरती, वामनाच्या पदावरती टाकली. विष्णू पादाब्ज संभूते गंगे त्रिपथगामिनी. आणि मग तिथून ती पुढे आली गोदा. पुढे आल्यानंतर विष्णुपदावरनं 4 भाग झाले तिचे तत्वता. दक्षिणेकडचा भाग शंकरांनी आपल्या जटाजुटेत घेतला. पश्चिमेकडचा भाग परत कमंडलूत गेला. बाकीचे जे 2 भाग उरलेले होते ते एक स्वर्गीय आणि एक पाताली, देव आणि पितरांनी नेलं, असं पुराणं सांगतात. जिथून आली तिथे पवित्र होऊन गेली आणि पुढे 3 दिशांनी गेली. त्याच्यातले 2 भाग जे होते त्याचा जो भेद सांगितलेला आहे, ते 2 भागामध्ये ती आली. या गोदेचे महिमान ब्रह्मदेवे केले कथन, ब्रह्मपुराण. त्याच्यातनं दासगणूंनी लिहिलेलं आहे. गोदा महात्म्य तुम्ही दिलंय मला. निजपुत्र नारदा लागून, ब्रह्मदेवानी निजपुत्र नारदाला सांगितलं, ते मी तुम्हा सांगतो. हरीचे पदी उदक घालिता, गंगा प्रकटली मेरू पर्वता. तेथे 4 ओघ तत्वता, नारदा तिचे जाहले. दक्षिणेकडील ओघ भला, शंकरांनी जटेत घेतला. पश्चिमेकडील माझ्या आला, पुन्हा कमंडलूमध्ये. पूर्व भाग स्वर्गी मंदाकिनी, उत्तर भाग पाताल भोगिनी. सेविले स्वर्गी पाताली देव आणि पितरांनी. यातल्या 2 गंगा फार महत्वाच्या.
ब्राह्मपुराण सांगतं, माहेश्वर जटा स्थाया आपो देव्यो महामते तासांश्च द्विविधो भेद आहर्तू परकारणा. आणि स्कंदपुराण सांगतंय, माहेश्वर जटावारी एवं द्वैविध्यमागतम विंध्यस्य दक्षिणे गंगा गौतमीती निगद्यते उत्तरे सापि विंध्यस्य भगीरथ्याभिधीयते. तर विंध्य पर्वताच्या उत्तरेला म्हणे ती भागीरथी आहे, माहेश्वराच्या जटेतनं आलेली, आणि इकडे दक्षिणेकडे गौतमी आहे. अशा या दोन गंगांच्या रूपामध्ये ते पवित्र जल आपल्या हिंदुस्थानला मिळालंय. या हिंदुस्थानामध्ये जे नद्या, ज्या पवित्र आपल्या सरिता आहेत, ज्या जीवनदायिनी, ज्यांच्या काठावरती मानवी संस्कृतींचा विकास झाला, हे धर्म कला संस्कृतींचा एवढा हा मळा फुलला, त्याचं कारण म्हणजे त्या पवित्र सरिताच आहे. त्या पवित्र सरिता नसत्या तर हे मानवी जीवनाचा एवढा संस्कृतीचा प्रवाह निर्माण कसा काय झाला असता. म्हणून त्या लोकमाता आहे. त्यातही दोन भेद सांगितलेले आहेत, एक हिमालयीन नद्या आणि एक द्वीपकल्पीय नद्या. हिमालयीन नदी पात्रामध्ये नद्यांमध्ये सगळ्यात मोठं बेसिन ज्याचं आहे ती गंगा आहे. आणि द्वीपकल्पीय म्हणजे आपल्या द्रविड देशामध्ये दक्षिण पथामध्ये ज्या नद्या उगम पावतात त्यांना काही त्या 12 महिने नाही ना, पाऊस पडल्यावरतीच. त्याच्यात सगळ्यात मोठं बेसिन जे आहे ते गोदावरीचं आहे. इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहेत ते. जी भागीरथी गंगा आहे तिची एकूण लांबी 2510 किलोमीटर आणि आपल्या गौतमीची आहे, गोदावरीची आहे 1465 किलोमीटर. भागीरथी गंगा 8,61,000 चौरस किलोमीटर भारतातल्या इतक्या भागाला सिंचित करते आणि गोदावरी 3,12,000 चौरस किलोमीटर इतक्या भागाला सिंचित करते. म्हणजे 26% भारताला भागीरथी गंगा पाणी देते, जीवन देते, आणि 10% भागाला गोदावरी पाणी देते, एकूण 35%. पण विशेष असं आहे की या दोन खोऱ्यांमध्ये भारतातले 50% लोक राहतात, बाकीच्या नद्यांमध्ये बाकीचे 50 राहतात. म्हणून या नद्यांना फार महत्व पूर्वापार दिलेलं आहे. आणि यातही त्यांनी असं सांगितलंय, पुराण म्हणजे किती विज्ञानाची साधना होती त्यांची. त्यांनी सांगितलं की गौतमी मोठी बहीण आहे गोदावरी आणि भागीरथी लहान बहीण आहे. काल तुम्ही बोलले, अहो हे कसं काय कळालं? आत्ताचे शोध सांगताय हिमालय हा सर्वात तरुण पर्वत आहे पृथ्वीवरचा. हे ज्या प्लेट्स एकमेकांना टक्कर झाली त्याच्यातनं हिमालय निर्माण झाला. गोदावरीच्या पाण्यासारखं पाणी अंटार्क्टिकातही सापडलं. या नवीन पर्वत झाल्यानंतर जी निर्माण झाली ती भागीरथी आहे. गौतमी मात्र फार प्राचीन आहे गोदावरी. आणि आता हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. कैक लाख वर्ष, बरोबर आहे ना? मग आपले पुराण सांगतात ते आज चुकीचं मानण्याची काही गरज नाही ना. तर ही गोदा अगोदर आली म्हणून ही मोठी बहीण. गंगा बडी की गोदा, गोदा बडी बहीण. या दोन्ही लक्ष्म्याच, त्याच पालन करतात आपलं. ही शेती भाती आपले देह त्यांच्या पाण्यावरतीच पोसले जात आहेत भारतीयांचे. म्हणून या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी. सर्व मंगल मांगल्ये ब्राह्मी माहेश्वरी शुभे वैष्णवी त्र्यंबके देवी गोदावरी नमोस्तुते. या ज्येष्ठा कनिष्ठ गौरी आहेत भारतातल्या. ह्याच आपल्याला पोषण करतायत. कृतयुगामध्ये कुर्मावतार जेव्हा झाला होता त्या काळी बृहस्पती ग्रह सिंह राशीत असताना माघ शुद्ध दशमीला माध्यान्ह काळी ही पृथ्वीवर आली. आपले पुराण सांगतात. कशाला चुकीचं मानायचं आपण? उद्या आहे तो योग. 36,01,124 वर्ष पूर्ण होत आहेत उद्या गोदायला.
गणनाशास्त्रानुसार आमच्या. आणि उद्यापासून 36,01,125व्या वर्षात गोदा पदार्पण करणार आहे. डायनासॉरच्या हाडही मिळालेत. 2 लाख वर्षापूर्वीचे, 3 लाख, 36 लक्ष वर्ष अगोदर झाली. मांधाता राजा राज्य करीत होता. पुराण डिटेलिंग तर करताय, चुकीचं मानण्याचं काही गरज नाही. आता आपण हा दशहरा उत्सव करतोय देवीचा. गोदा, गा ज्ञानम ददाती सा गोदा, म्हणून ज्ञानगंगा, की ज्ञान देते, नुसतीच पाणी नाही देत. आणि दुसरी पण एक व्याख्या केलेली आहे त्याची, गौहू गौतम धनाहा जीवदानम ददाती सा गोदा. गाईला जीवनदान देते गौतमाच्या धनाला, ती पण गोदा. वारी, वारी म्हणजे पाणी. गौहत्येचं पातक दहन करते. सगळ्यात मोठ्या पातकांपैकी एक गौहत्येचं पातक, म्हणूनच तिथं आणलं तपश्चर्या करून. ती दशपापहरा आहे. गोदा कशी आहे, शास्त्र काय सांगतंय? दशहरा म्हणजे काय? दशपापहरा गोदा. हे दशपाप कोणचे? अदत्तानाम उपादानम, अदत्तानाम उपादानम हिंसा चैव अविधानतः परदारोपसेवाच शारीरम त्रिविधम स्मृतम. अदत्तादान म्हणजे चोरी, वेदविहित नसलेली हिंसा. हिंसा चैव अविधानतः, श्रुतीत स्मृतीत कुठे त्या हिंसेचं समर्थन केलेलं नाही. अशी हिंसा, परदारागमन, हे 3 कायिक शरीराचे पाप. पारुष्यम अनृतम चैव पैशून्यम चापि सर्वशः असंबद्ध प्रलापश्च वाङ्मयम स्याश्चतुर्विधम. हे 4 वाचिक पाप आहे. पारुष्यम कठोर भाषण, अनृतम असत्य भाषण, पैशून्यम चापि सर्वशः सर्व प्रकारची चहाडी, एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला. असंबद्ध प्रलापश्च वृथा बडबड, काय आपला संबंध नाही त्याही विषयात डोकवायचं. इंजिनिअरिंग कळत नसलं तरी इंजिनिअरला शिकवायला जायचं. कॉमर्स कळत नसेल तरी शिकवायला जायचं त्या विषयात, बँकिंग अँड फायनान्सच्या. संचालक आहे मी काही करू शकतो. खासदार आहे मी, आमदार आहे, कशावरही बोलू शकतो, सर्वज्ञानी. पण ते वाणीचा दोष आहे. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही, अनुभव घेत नाही, कोणत्याही गोष्टीचं प्रॉपर एज्युकेशन, तिथं एक्सपिरियन्स, त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहणं, त्याच्याशिवाय एक्सलन्स नाही. पहिले 3 पाहिजे. प्रॉपर एज्युकेशन तर बोला. नुसतंच एज्युकेशन नाही, एक्सपिरियन्स घेतलाय का? अप्पा बँकिंग तुमच्याच हाताखाली शिकलोय, पहिला प्रोजेक्ट. तेव्हा आमच्या वडिलांना वाटायचं बँकेत चिटकवून देऊ, म्हणून मला ते नामको बँक आणि तुमची कॅनरा बँक तुम्ही मदत केली, म्हणून तो प्रोजेक्ट झाला. BCom झालो, नंतर मग हे शिकलो इतिहास. नाटक केलं तेव्हा नाटकशास्त्र अख्खं गंधर्व. आजही भरतमुनींचं नाट्यशास्त्र आहे बा. हे आमचे बसलेले भाऊ ऐसास होते, गुरुजी किती गुरु केले दत्तासारखे मलाच माहिती नाही आहे. पण एज्युकेशन, एक्सपिरियन्स आणि एन्व्हायरमेंट याच्याशिवाय होणं शक्य नाही. तर ज्या विषयात आपल्याला माहिती नाही त्याच्यामध्ये वृथा बडबड काही करू नये. ते सुद्धा वाचिक दोष सांगितलेला आहे. तर असे 4 वाचेचे. परद्रव्येष्वभिधा ध्यानम मनसा निष्ठचिंतनम वितथापि निवेशश्च त्रिविधम कर्म मानसम. परद्रव्याची लालसा, फुकटचं मिळावं, लॉटरी लागावी, बिगर कष्टाचं मिळावं, दुसऱ्याचं वाईट चिंतन, अधर्म, परधर्म, आपला धर्म सोडून द्यायचा. 4 लग्न करता येतात,
दुसरा धर्म घ्यायचा, संविधानाने सूट दिली आहे. नाही ना, चांगलं आहे. आपला धर्म काय वाईट आहे? आपण कोणालाच काफर म्हणत नाही, काफीर म्हणत नाही. सगळेच माझे. स्मशानात राहणारा, कवटीत जेवण करणारा कापलिकही हिंदूच. आणि अजिबात हिंसा न करता जगणारा वारकरी, कांदा लसूण खात नाही, तोही हिंदूच. आणि लग्न लागल्यानंतर गोंधळ करून बळी देणारे, टमटम टमटम वाजवणारे, ते पण हिंदूच. बंगालमध्ये माशाचा नैवेद्य दाखवणारे, तेही हिंदूच. सकाळी उठून रामदेव बाबाची सीडी राहून उड्या मारणारे हिंदूच. त्यांना येडे म्हणणारे की हे वेडे लोक आहे. एका जागी बसून नासाकरावरती दृष्टी ठेवा तर म्हणे जम मिळल, जे मिळवायचंय तेही हिंदूच. आणि हे सगळं सोडून हे वेद आणि देव हे काही सगळं खोटं आहे. त्रयोवेदस्य करतार हा धूर्त भांड निशाचरा असं म्हणणारा चार्वाकही हिंदूच. नास्तिकतेला आपल्यातच स्थान आहे. ईसाला मानत नाही, बायबल मानत नाही, तो ईसाई राहूच शकत नाही. मुसाला मानत नाही, कुराण मानत नाही, तो मुसलमान होऊच शकत नाही. आपल्यामध्ये ही सुविधा आहे. फक्त माणसासारखं वाग, आईवडिलांची सेवा करा, अतिथीचा सत्कार करा, व्यवस्थित कपडे घाला. देव माना नका मानू, वेद माना नका मानू, तंत्र माना नका मानू, माणसासारखं वागा. आपण कोणालाही दूर ढकललं नाही. म्हणून परधर्मामध्ये गेले. स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, पैसे मिळवण्यासाठी 4 भांडे दिले म्हणून घरातले फोटो नदीवर नेऊन ठेवणारे लोक आपण पाहिले. ते सुद्धा पाप आहे. आणि मग हे 10 पाप हरण करूच ते असं पवित्र जल हे गोदेचं आहे. म्हणून हा दशहरा उत्सव आपण करतोय. मग याच्यामध्ये आपले विज्ञानाचे क्षितिज काय म्हणतायत गोदेच्या पाण्याविषयी? माऊली माऊली आपण तर म्हणतो, वेद म्हणतात, पुराण म्हणतात. तर आयुर्वेद चिकित्सामृत काय म्हणतंय? कंडू कुष्ठ प्रशमनम, पवित्रम वन्हीदीपनम. कुष्ठ आणि कंडू याचं प्रशमन करणारं, पवित्रम वन्हीदीपनम जठराग्नी प्रदीप्त करणारं, पाचनम कफवातघ्नम वारी गोदावरी भव. असं हे गोदावरीचं पाणी आहे असं कोण म्हणतंय? चिकित्सामृत म्हणतंय. आणि त्यांनी ते प्रयोग केले, तपासलंय. मेरीला सिद्ध करता येतं आपल्याला ते. वैद्यकेतू असं म्हणतोय, गोदा अपूर्व रसायनम रसयताम दृष्टानुपानम विनापी आधी व्याधी जरा ज्वर आदि शमनम धन्वंतरी विस्मितः. हे गोदावरीचं पाणी आहे की धन्वंतरी विस्मित होऊन गेला. जगताम मातरम पूर्वम औषध्यो जीवसम्मतः ममापि मातरो देव्या पूर्वासाम पूर्ववत्तराः गंतव्यम क्व पुनश्चोक्ता गौतमी यान्तु मातरः. म्हणून ही मातर सगळ्यांची माता, त्रिगुणात्मक ही मूर्ती आहे, ही माऊली आहे, जगताला पोसणारी. हिचं मूर्त रूप कसं सांगितलंय? शिरप्रदक्षिणा ब्रह्मगिरी डोकं, मुखप्रदक्षिणा पुंतांबे नगरी. आमच्या सुनंदा आकुंची सून तिथली आहे पुंतांबे. मुखप्रदक्षिणा पुंतांबे नगरी, कंठ प्रदक्षिणा होयपुरी पैठण क्षेत्राजवळी हो. मंजरथ हृदयस्थान शंखतीर्थ नाभिजान कटी होय मंथन जानुनी धर्मपुरी. 8वे अंग जे चरण ते राजमहेंद्री स्थान. अशी शिरापासून तर पायापर्यंत ही मूर्त रूप गोदा माऊली, तिचा हा उत्सव. हे 8 अंग जरी असले तरी 3 स्थानावरती फार पवित्र मानली गेलेली.
सर्वत्र सुलभा गोदा त्रिषु स्थानेषु दुर्लभा त्र्यंबके अब्जके चैव गोदा सागर संगमे. या 3 स्थानावरती तिचं महात्म्य अत्यंत सांगितलेलं आहे. मग या 3 स्थानांपैकी मुख्य स्थान कोणचं आणि तिचं रूप कसं? तर मूर्तिशास्त्र, शिल्पस्थापत्य वेद, ते शास्त्र सांगतंय की गोदा कशी आहे. पद्मस्थाम पद्मपत्राक्षीं पद्मगर्भस्वरूपिणां नमस्ते पद्मचरणाभ्याम पद्मासन निवासिनीं चतुर्भुजां सुधापूर्णं कलशद्वयधारिणीं अभयाक्षी धरां देवीं भुक्तिमुक्तिप्रदां सदा. हे वर्णन केलेलं आहे आपल्या शिल्प स्थापत्य वेदामध्ये. पद्मस्थाम, पद्मपत्राक्षीं, तिच्या हातात कमळ आहे, ती कमळामध्येच उभी आहे, तिचे नेत्रही कमळासारखे आहे, तिचं मुखही कमलासारखं आहे. पद्मगर्भस्वरूपिणां, त्या कमळाच्या आतमधल्या गर्भासारखा तिची कांती आहे. नमस्ते पद्मचरणाभ्याम, चरण पण कमळासारखे आहेत. पद्मासन निवासिनी, ती चतुर्भुज आहे. सुधापूर्ण असे 2 कलश धारण केलेले आहे पवित्र जलाचे. हा आपल्या मृत्युंजयाचं त्याचं एकरूपता आहे ना. मृत्युंजयाचं ध्यान. हस्तां भोज युगस्थ कुंभयुगलात उद्धृत्य तोयम शिराः सिंचन्तं करयोर युगेन दततं स्वांके सकुंभौ करौ अक्षस्त्रं परशुं मृगहस्तमंबुजकतं मूर्धस्थ चंद्रस्रवत् पीयूषार्द्र तनुं भजे स गिरिजं मृत्युंजयं त्र्यंबकम. त्याच्या हातातही कलश आहे, हिच्या हातातही कलश आहे. तेही कमलावर बसले, अक्षमाला आहेत. हे पण आहे. आपल्या इथली मूर्ती बघा, कमळाची अक्षमाला आहे, कमंडलू आहे. अशा अनेक मूर्ती आहेत. मग त्या याचा विकास झाला आहे. पण लक्ष्मीशी तिची एकरूपता हे कमळ दाखवतंय. श्री सुक्त आठवतं का नाही? श्री लक्ष्मी, ती भारण पोषण करणारी लक्ष्मी, विष्णूची शक्ती. ती शिवा असली, शिवाशी एकरूप असली तरी ती लक्ष्मी आणि तीच सरस्वती ज्ञानगंगा म्हणून. आणि मग तिचे वेगवेगळे रूप शिल्पशास्त्रामध्ये प्रचलित झालेले आपण इथपासून तर राजमहेंद्रीपर्यंत बघता येतो. त्याचाही एक संग्रह मी केलेला आहे. ती जगज्जननी विष्णुनंदिनी शिवमूर्ध गोत्री आहे. शिवमूर्ध गोत्र आहे तिचं. गोठा ही गाय तिथे राहते शंकराच्या डोक्यावर. म्हणून शिवमूर्ध गोत्री जगत पावनी अगा हे गौतम मनस्तोषिनी पापमोचनी करुणार्णवे. ती अतिशय करुणापूर्ण हृदयाची आहे. सगळ्यांचं पाप नाशन करण्यासाठी इथं आलेली आहे. ती पण आणि ही पण गंगा. म्हणून आपण म्हणतो दृष्ट्वा गोदा शतं पापम स्पृष्ट्वा जन्म शतत्रयम स्नात्वा जन्म सहस्राणी हंती गोदा कलयुगे. कलियुगात नुसतं दशपाप नाही, दृष्ट्वा नुसती डोळ्यांनी पाहिलं तिला 100 पाप उडाले तुमचे. म्हणजे उद्यापासून पाप करायला सुरुवात करू नका. एवढं आपल्याकडे सुविधा आहे. डोळ्यांनी पाहायचं, आंघोळ केली नाही केली. स्पृष्ट हा जन्म शतत्रयम स्नात्वा जन्म सहस्राणी, सहस्र जन्माचं पातक जातं. स्नात्वा जन्म सहस्राणी हंती गोदा कलयुगे. नाही तर वचन 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 आहे वचन. कशाला ते स्नान करायचं? गेले सहस्र जन्मातले पातक. ही भानगड नको. इष्टानिष्ट विवेक बाळगायचा आहे वचनांचा अर्थ लावताना. तर मज्जंती मुनयः सर्वे. सिंहस्थामध्ये सगळे मुनी ऋषी आपल्या इथे येणारे मज्जन करायला. त्वमेव किन्न मज्जसी अंबत्वम दर्शनान मुक्ती न जाने स्नानजम फल. असं तिच्या स्नानाचं फळ आहे. इतके ते पाप, शेकडो हजारोंचे पाप नुसतं दशपाप हारात आहेत.
पण नुसतं बघितलं तरी पाप जाता, स्पर्शाने पाप जाता. स्नानाचं तर काय महात्म्य सांगितलेलं आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकल पाप होती भंगा, ज्याचे कुशावरती स्नान त्याचे कैलासी राहणं. नामदेव महाराज 1200 वर्षापूर्वी सांगून गेले. 800 वर्षापूर्वी, सॉरी चुकी झाली, 800 वर्षापूर्वी सांगितलं. 1280च्या सुमारास नामदेव महाराजांचं काळ. आणि या गोदेच्या तटी काय काय नाही झालं. मत्स्येंद्र गोरक्ष संतपदी गेले. दत्तांना श्रीविद्या शिकवली. नीलपर्वत वासिन्याम रेणुक्याम. ती रेणुका नीलपर्वतावर राहते, जी कौलगडावरनं तिकडे गेली नीलगडावर. तिथे भगवान दत्तात्रेयांनी तपस्या केली आणि त्या रेणुकेने श्रीविद्या दिली. बाळशास्त्री नेहमी ही गोष्ट सांगायचे की तिथे मिळाली म्हणे श्रीविद्या दत्तात्रेयाला. आणि दत्तात्रेयांनी परशुरामाला दिली तिथेच, नीळकंठेश्वर वरती. अनुपान शिला सिद्धपंथ गोरक्षनाथांनी निर्माण केला. मत्स्येंद्रनाथांनी कौल ज्ञान निर्णय या गोदेच्या तरी दिली. म्हणून दत्ताचा वास गोदा तटी आहे. गुरुचरित्र सांगतं, चुकीचं सांगणारच नाही. आपले ग्रंथ फक्त डोळसपणाने पाहायची गरज आहे. आपलं महात्म्य सगळं आपल्याला कळत काय आहे. सगळ्यात महत्वाचं कोणचं? कुशावर्त. आदौ ब्रह्मगिरी मूर्ध्नी तीर्थम त्र्यंबक संज्ञकम. पहिलं तीर्थ त्र्यंबक वरती आहे ब्रह्मगिरीला. मुळे शास्त्री बसतात. तिथून पुढे ती गंगाद्वारला येते, महाजन बसतात तिथे. तर तो वराह मुदितम कुशावर्त मतपरम. कुशावर्ताचं काय महात्म्य आहे? कुनाम पार्थिवी वृत्ती. ही कुवृत्ती ज्याच्यात स्नान केल्यामुळे निघून जाते आणि बोध प्राप्त होतो. असं कुशाने आवर्त केलेलं पवित्र पाणी, जिथे गौतमाने स्नान केलं आणि गौहत्येचं पातक गेलं, ते कुशावर्त मुख्य तीर्थ आहे. म्हणून दासगणू महाराज म्हणतात, कुशावर्ताच्या मध्यभागी चारुगात्री कोमलांगी, पातळ नेसली कुसुंब रंगी, पिनोन्नत कुचा गौतमी. मृगेंद्र कटी सुहास्य वदना, सौगंध्याश्रित सारंग नयना, भूषण प्रिया मातंग गमना, तिज वंदना गौतमी. नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे, वहते त्वां महादेवो गोदावरी नमोस्तुते. मामा मी वाद घातला होता एक दिवस या श्लोकावरनं तुमच्याशी की महादेवो नाहीये, महादेवी पाहिजे. पण तुम्ही बरोबर होते. पुराणही तेच सांगता की हे उभय एकरूप मानवायचे, म्हणून महादेव आहे. हे उभय शिव आणि शक्ती सांगता येत नाही ना, सगुण का निर्गुण, पार्टिकल की वेव, हे पाहणाऱ्यावर अवलंबून आहे. इलेक्ट्रॉन पार्टिकल आहे की वेव आहे, हे पाहणाऱ्यावर अवलंबून आहे. शिव निर्गुण निराकार मानायचा का शक्ती निर्गुण निराकार मानायची? तुमच्यात किती शक्ती आहे दिसत नाही ना, पण देह दिसतो ना. पण देह शिव मानायचा तर तो शक्तीपासून निर्मित आहे. म्हणून शब्द की अर्थ, अर्थ की शब्द, कोणाला शिव मानायचं? अख्खा अमृतानुभव 5-6 श्लोक ज्ञानेश्वरांनी संस्कृत लिहिलंय, पण त्यांना सुद्धा आभेद झाला नाही. पण मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ सांगता बरं, शिव म्हणजे काय, नाशिव म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय. त्यांच्या ग्रंथाच्या नमनालाच सांगतात. पण शिव केव्हाही शक्ती होऊ शकते आणि शक्ती केव्हाही शिवाचं रूप धारण करू शकते, इतका अभेद त्यांच्यामध्ये आहे. म्हणून नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे, वहते त्वां महादेवो गोदावरी नमोस्तुते. शिव आणि शक्तीची एकरूपता आहे, ते महादेवाचं मूर्त रूपच आहे. म्हणून तिथे आपल्या त्रिगुणात्मक याच्यातनं सुद्धा गोदावरी वाहते म्हणे. ते लिंग, ते चिन्ह.
त्रैमूर्तीचं त्रिगुणात्मक दत्त, म्हणून ती अनघा असं पण नाव दिलेलं आहे तिचं. भरपूर झालं, मुळे पण आलेले आहेत, शेवटाकडे जातो आता. नाही ठीक आहे, 6:45 वाजले, आता किती बोलणार, मी थकून गेलो. आता पुष्कळ प्रमाणं दिले, आता पोरं एक एक प्रमाणं तपासतील, सगळं आयतं करून नाही देणार, थोडंफार तुम्हाला शोधावं लागल. आणि आता काय, आपल्याकडे सगळेच गुरु लोक पैसे खर्च करून आपलं ऐकायला येतात, प्रत्येक जणाला व्यासपीठ आहे घरामध्ये, कोणी लघु व्हायला तयार नाही. आले लघु होऊन तर मी पण थोडासा लघु होऊन ते प्रमाण तुमच्या समोर देईल. हल्ली कोणी व्हायला तयार नाही ना, घराघरात गुरु आहे. कंसात गुरु, सगळेच गुरु इथे, कोणी लघु नाही आहे. ईश्वराची किमया आहे, काय हरकत नाही, गुरुच व्हावं सगळ्यांनी, मग खरं गुरु व्हावं. ते लघुत्व घेतल्याशिवाय स्वतःकडे गुरुत्व नाही मिळत. बरं, फार गुरु करावे लागतात गुरुत्व मिळवण्यासाठी, आणि भानगडी कराव्या लागतात प्रत्येक याच्यामध्ये. गंधर्व वेदामध्ये काय कमी भानगडी का? नाटक चॉईस करण्यापासून तर पार्ट वाटपापर्यंत भानगडी, जो करतो त्याचं डोकं फिरून जातं. धर्मशास्त्रात बसले तरी भानगडी, संहिता म्हणायला बस घेतली तरी भानगडी. कृष्णन शुक्ल करत बसता, इकडच्या काठाला एक आणि इकडच्या काठाला एक, मध्ये चालली आहे जीवन सरिता. त्याच्यामुळे थोडंसं लघु झालं तर तरुण जाता येईल, बस एवढंच सांगतो, बाकीच्या प्रमाणात देईल नंतर. शेवटाकडे जाऊया. ओंकार स्वरूप मूळ शिवपीठ, जेथुनी श्रीहाठ परमार्थाचा. स्वयंप्रज्ञेतून निर्मिली जी शक्ती, शक्तीच ती मुक्तीदायक झाली. निर्मोनिया शक्ती केलीसे किमया, स्वये घेऊन या सानपण. इतुके ते सान जणू स्वये शव, निष्क्रिय निर्णाव शक्तिवीने. शक्तीच चालवी विश्वाचा संसार, उत्पत्ती संभार लय तोही. परी अनुमता सकल क्रियांचा, एकत्वेची साचा क्रियाशील. तैसी शिवशक्ती समूळ एकत्वे, नांदती समत्वे विश्वा माझी. ही शिवशक्ती आपण किती गढूळ करून टाकलेली आहे. एकदा आपणही पाहिलं पाहिजे आतमध्ये झाकून. प्लॅस्टिकनी भरून चालली आहे. कुंभमेळ्याचे धोधो येणारे म्हणे गंगा, धनगंगा इथे. आजच पाहणी करून गेले सचिव. आणि ती घनगंगा आपल्या पदरामध्ये घेण्यासाठी पालकमंत्री पदाची ओढ लागली आहे. मी होतो का तू होतो काय? आणि इथं प्लॅस्टिक भरून चाललं. आपल्याला एक ते प्लॅस्टिकचं विल्हेवाट लावायला डम्पिंग ग्राउंड नाही आहे. कचरा कुठे टाकायचा आजूबाजूचे गावं देत नाही आहे. मागच्या वर्षी तरी मागच्या सिंहस्थात नाशिकला नेऊन टाकलं होतं. आता नाशिकवालेही स्वीकारणार नाही, कारण त्यांच्याकडेही करोड येणार आहे. शेण गोमित्र सगळं इथेच टाकणारे, प्लॅस्टिक टाकणारे. आणि आपण आता त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. ही ब्रह्मगिरी इथं जर पाऊस पडला नाही ना, महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा करोड लोक पाण्या वाचून तळमळत मरतील. परत गौतम येईल का नाही मला माहिती नाही वाचवायला. आपणच गौतम झालो तर हे झाडं बिडं काही नुसतंच खोटं करून काही आता चालणार नाही. वेळ टळत चालली आहे. जर वाचवायचं असेल इथलं जीवन, प्रत्येकाला गौतम व्हावं लागणार आहे. हे वृक्ष, हे पर्वत, हे क्षेत्र, इथला कण नीट वाचवण्यासाठी आपल्याला हुशार व्हावं लागल. घरात बसून चालणार नाही, बोलावं लागल. एक आक्रोश ब्रह्मगिरीचा दाखवला होता. 100 लोक माझ्या पाठीमागे लागले होते. मित्र सोडून गेले. बरोबर बाईट देणारे आमदार खासदारांचे, बिल्डर लोकांचे फोन घरी, धमक्यांचे. कुठल्याही क्षेत्रात काम करणं फार कठीण झालंय. नको वाटतं.
धर्मजागरण सोपं नाही, बजरंग दलात जाणं सोपं नाही, पर्यावरणाचं काम करणं सोपं नाही, सगळीकडे आकाचे आका, हो कठीण काम आहे. तर आता आपणच सगळेजण गौतम होऊया आणि काहीतरी आपलं एक क्षेत्र, इथलं पर्यावरण, इथलं पाणी, याच्या शुद्धतेची चळवळ डोळसपणाने हाताळूया. नुसतंच गप्पा मारून प्रवचन करून काही होणार नाही आहे. थोडंसं जावं लागणार आहे डोंगरावरती, झाडं लावावे लागणार आहे. तरी आपण पुष्कळ काही केलं असं वाटेल. आता आभार मानायचे. संस्थेचे तर आभार आहेच, आपलीच आहे संस्था. मामा कधी नाही म्हणत नाही, तुला पाहिजे तेव्हा बैस राजा, व्यासपीठ माझंच आहे, मला केव्हाही मिळतं. आभारच आहे संस्थेचे. तुम्ही ऐकायला येतात प्रेमाने. आप्पा तर नाशिकहून आले. अशा सगळ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे. मुख्य म्हणजे माझे माता पिता, माझे मामा, ज्यांनी मला लहानपणापासून चित्रकला, खेळ सगळं शिकवलं. आमचं गोटू मामा लक्ष्मण शास्त्री देव. ज्योतिष, गणित, रसायनशास्त्र याच्यामध्ये ज्यांनी मला ज्ञान दिलं ते माझे मातामह कैलासवासी विश्वनाथ शास्त्री देव. तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये दर्शनशास्त्र शिकवलं ते माझे गुरु कैलासवासी भालचंद्र शास्त्री मुळे. श्राद्ध संकल्प नीटसपणे समजवला, या क्षेत्राची महती मला कळवली, समजावून दिली, असे दुसरे गुरु बाळकृष्ण, ज्यांना जोशी म्हणजे भाऊ आम्ही म्हणायचो, ते आमचे कुलगुरू कैलासवासी लक्ष्मण शास्त्री दीक्षित लखुगुरू. या विद्येच्या क्षेत्रात पुस्तकांकडे मला हात धरून नेणारी माझी आजी माई. आणि राजकारणापासून, समाजकारणापासून तर पर्यावरणापर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये बोर्ड धरून, चुकीचं असलं तरी तू स्वतः अनुभव घे, वाच, प्रत्येक गोष्ट, वाईट गोष्ट करायची तरी माझ्याबरोबर कर, असा माझा काका, की जो माझा मित्र पण होता आणि मार्गदर्शक पण होता, असा आमचा आप्पा. आईवडिलांबरोबर या सगळ्यांचं स्मरण मी इथे करतो. त्यांच्यामुळेच हे काही आहे ते मला मिळालं. नाट्यशास्त्रातले आमचे गुरुजी भाऊ घैसास, कितीतरी, हे बाळशास्त्री, आमचे राजाभाऊ दशपुत्र आमच्या शेजारी राहायचे. हे वंशावळीमध्ये मी आलो तेव्हा मला श्याम काका लोभावकरांनी, त्र्यंबक शास्त्री शिंगण्यांनी, मी कधी पाहिलं नव्हतं, ते शिकवलं त्यांनी मला. छान एक गुरु, त्यांचं स्मरण करतो. आमच्या माईनी जिच्या चरणावरती दृढ श्रद्धा ठेवायला शिकवली, ती आमची कुळाची कुलदेवता सप्तशृंग निवासिनी अंबिका, अंबा गौतमी गंगा. जय देवी सप्तशृंगा, तुमची पण कुलदेवता, आमची पण कुलदेवता. त्या शक्तीच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करतो. या चंद्रशेखर शिरोधि कृताधिवासा, भागीरथी त्रिपथगाम भुवनैक पूज्या, भवांबुधी प्राप्त महाभयानाम, भूदेव वृंदारक किन्नराणाम, गोदावरी दर्शन लालसानाम, त्वं दर्शनम देहि निजम भवानी. जय.